महाटेट परिसर अभ्यास 1. पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण सर्वाधिक कोठे आहे? समुद्रात. 2. पाण्याचा वाफेतील बदल कोणत्या प्रक्रियेद्वारे होतो? बाष्पीभवन. 3. पाणी पुन्हा जमिनीवर कोसळते त्या प्रक्रियेला काय म्हणतात? संक्षेपण कंडेन्सेशन. 4. पाण्याचा संपूर्ण प्रवास कोणत्या चक्राद्वारे चालतो? जलचक्र. 5. वातावरणातील कोणती वायू हरितगृह परिणाम निर्माण करते? कार्बन डायऑक्साईड. 6. ओझोन थराचा नाश कोणत्या वायूमुळे होतो? क्लोरोफ्लोरोकार्बन CFC. 7. पाऊस मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? वृष्टिमापक रेन गेज. 8. तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? थर्मामीटर. 9. पृथ्वी फिरते कोणत्या अक्षावर? स्वतःच्या अक्षावर. 10. पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा किती दिवसांत करते? 365 दिवसांत. 11. दिवस आणि रात्र का होतात? पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे. 12. ऋतूंचा बदल का होतो? पृथ्वीच्या चुकलेल्या अक्षामुळे. 13. वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया कोणती? प्रकाशसंश्लेषण. 14. प्रकाशसंश्लेषणासाठी झाडांना कोणत्या गोष्टींची गरज असते? सूर्यप्रकाश, पाणी, कार्बन डायऑक्साईड. 15. कोणत्या वनस्पतीला श्वसन रात्रीच्या वेळी होते? सर्व वनस्पतींना. 16. मानवी शरीरात ऑक्सिजन कोण वाहून नेतो? लाल रक्तपेशी RBC. 17. आपण घेतलेला प्राणवायू कोणासाठी वापरतो? ऊर्जा निर्मितीसाठी. 18. जलप्रदूषणाचा परिणाम सर्वाधिक कोणावर होतो? जलचर प्राण्यांवर. 19. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी कोणता उपाय उपयोगी आहे? झाडे लावणे. 20. जंगलतोडीचा परिणाम कोणत्या गोष्टीवर होतो? पर्जन्यमान आणि पर्यावरण संतुलनावर. 21. ओझोन थर पृथ्वीला कोणापासून वाचवतो? अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून. 22. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? नैसर्गिक आपत्तींच्या परिणामांवर नियंत्रण ठेवणे. 23. भूकंप कोणामुळे होतो? पृथ्वीच्या प्लेट्सच्या हालचालीमुळे. 24. चक्रीवादळ कोठे तयार होते? समुद्रावर. 25. पूर येण्याचे एक मुख्य कारण काय आहे? अतिवृष्टी व नाल्यांची अडथळा. 26. वन्यजीव संरक्षण कायदा कधी करण्यात आला? 1972 साली. 27. पृथ्वीच्या आत सर्वाधिक तापमान कोणत्या स्तरात असते? अंतर्गत गाभ्यात इनक. 28. सूर्याचा उष्णता व प्रकाशाचा स्रोत काय आहे? न्यूक्लिअर फ्युजन. 29. कोणत्या ग्रहावर जीवन शक्य आहे? फक्त पृथ्वीवर. 30. शाश्वत विकास म्हणजे काय? भविष्यातील पिढ्यांना हानी न पोहोचवता विकास करणे. 31. पाण्याचा पुनर्वापर रियूज कशासाठी उपयुक्त आहे? जलसंकट टाळण्यासाठी. 32. पृथ्वीचा पृष्ठभाग किती टक्के पाण्याने व्यापलेला आहे? सुमारे 71%. 33. सौरऊर्जेचा वापर कशासाठी होतो? वीज निर्मिती व पाणी तापवण्यासाठी. 34. जैवविविधता म्हणजे काय? वनस्पती व प्राण्यांच्या विविध जातींचे अस्तित्व. 35. वाळवंटातील प्राणी जास्त पाणी का पिता येत नाहीत? शरीरात पाण्याची साठवण क्षमता जास्त असते. 36. ध्रुवीय प्रदेशात पाऊस का पडत नाही? तेथे तापमान फार कमी असल्याने बाष्पीभवन होत नाही. 37. वनस्पतींना खत देण्याचा उद्देश काय? झाडांच्या वाढीसाठी पोषक द्रव्य पुरवणे. 38. सेंद्रिय खताचे एक उदाहरण द्या. कंपोस्ट, शेणखत. 39. रासायनिक खतांचे अतिवापरामुळे काय होते? मातीचे प्रदूषण व सुपीकता घटते. 40. पिकांवर होणाऱ्या कीटकनाशकांमुळे काय परिणाम होतो? अन्नसाखळीत विषारी घटक प्रवेशतात. 41. वन्यजीव अभयारण्याचा उद्देश काय? प्राण्यांचे संरक्षण. 42. हवामान बदलाचे प्रमुख कारण काय आहे? हरितगृह वायूंची वाढ. 43. पृथ्वीवर दिवसाची वेळ वेगवेगळी का असते? पृथ्वीच्या गोलाकार आकारामुळे. 44. खनिज म्हणजे काय? भूगर्भातून मिळणारे नैसर्गिक पदार्थ. 45. पेट्रोल व डिझेल कोणत्या प्रकारचे इंधन आहे? जैविंधन फॉसल फ्यूल. 46. पेट्रोलियम कोणत्या खडकांत आढळते? सेंद्रिय खडकांत. 47. हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पात वीज कशी तयार होते? पाण्याच्या दाबाने टर्बाइन फिरवून. 48. सौरऊर्जेच्या वापराने प्रदूषण कमी का होते? कार्बन उत्सर्जन होत नाही. 49. वीज निर्मितीतील नवीकरणीय स्रोत कोणते? सूर्य, पाणी, वारा. 50. पर्यावरण संतुलन टिकवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता? वनसंवर्धन. 51. मानवी जीवनासाठी सर्वात महत्त्वाचा नैसर्गिक स्रोत कोणता? पाणी. 52. आपले बहुतांश अन्न कुठून मिळते? शेतीतून. 53. शेतीसाठी सर्वाधिक उपयुक्त माती कोणती? काळी माती. 54. महाराष्ट्रातील प्रमुख पिके कोणती? कापूस, ऊस, ज्वारी. 55. शेतीसाठी पाणी कुठून मिळते? पाऊस, विहीर, नद्या. 56. मातीची सुपीकता वाढवण्यासाठी काय वापरतात? सेंद्रिय खत. 57.
पिकांना जास्त खत दिल्यास काय होते? मातीचे प्रदूषण वाढते. 58. कीटकनाशकांचे अतिवापरामुळे काय धोका असतो? अन्नातील विषारी घटक वाढतात. 59. शेतकरी पिकांचे संरक्षण कशासाठी करतो? कीटक व रोगांपासून वाचवण्यासाठी. 60. जैवविविधता म्हणजे काय? वनस्पती व प्राण्यांच्या विविध जातींचे अस्तित्व. 61. जैवविविधतेचे संरक्षण कसे करता येते? वनसंवर्धन आणि प्रदूषण नियंत्रणाद्वारे. 62. माणूस पर्यावरणावर कसा परिणाम करतो? औद्योगिक व प्रदूषक क्रियाकलापांद्वारे. 63. उद्योगांमुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण होते? वायू, जल व ध्वनी प्रदूषण. 64. ध्वनी प्रदूषणाची मर्यादा किती डेसिबल असावी? 50 ते 60 डेसिबलपेक्षा कमी. 65. ध्वनी प्रदूषणामुळे कोणते नुकसान होते? श्रवणशक्ती कमी होते. 66. जलसंधारण म्हणजे काय? पाण्याचे साठवण आणि पुनर्वापर. 67. ग्रामीण भागात पाणी साठवण्यासाठी कोणती साधने वापरतात? कुंड, तलाव, विहीर. 68. पाणी टंचाई टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता? पावसाचे पाणी साठवणे. 69. पृथ्वीवर सर्वाधिक पाणी कोणत्या रूपात असते? खारट समुद्राचे पाणी. 70. पिण्यायोग्य पाण्यात कोणते घटक नसावेत? जीवाणू आणि रासायनिक द्रव्ये. 71. स्मार्ट सिटी संकल्पनेत काय अभिप्रेत आहे? स्वच्छ, हरित आणि तंत्रज्ञानयुक्त शहर. 72. नागरी भागात प्रदूषणाचे प्रमुख कारण काय आहे? वाहनांचे धूर व कचरा. 73. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काय करावे? सार्वजनिक वाहतूक वापरावी. 74. स्वच्छ भारत अभियान कधी सुरू झाले? 2 ऑक्टोबर 2014. 75. स्वच्छ महाराष्ट्र अभियानचा उद्देश काय आहे? घरोघरी शौचालय आणि कचरा व्यवस्थापन. 76. कचरा व्यवस्थापनात 3 Rचा अर्थ काय आहे? रिड्यूस, रियूज, रिसायकल. 77. प्लास्टिकचा अपव्यय का टाळावा? तो जैवविघटनशील नसतो. 78. प्लास्टिकचा सर्वोत्तम पर्याय कोणता? कापडी व कागदी पिशव्या. 79. घरगुती ओला कचरा कसा वापरता येतो? कंपोस्ट तयार करण्यासाठी. 80. ई कचरा म्हणजे काय? जुनी इलेक्ट्रॉनिक साधने. 81. ई कचऱ्याचे चुकीचे व्यवस्थापन केल्यास काय होते? माती व पाण्याचे प्रदूषण वाढते. 82. नवीकरणीय ऊर्जा म्हणजे काय? सूर्य, वारा, पाणी यांच्यापासून मिळणारी ऊर्जा. 83. नवीकरणीय ऊर्जेचा फायदा काय आहे? प्रदूषण कमी आणि ऊर्जा शाश्वत. 84. सौरऊर्जेचे एक उदाहरण द्या. सोलर पॅनल. 85. जलविद्युत प्रकल्पात कोणती ऊर्जा वापरली जाते? वाहत्या पाण्याची ऊर्जा. 86. जलविद्युत प्रकल्पाचा तोटा काय आहे? जमिनीचा मोठा भाग पाण्याखाली जातो. 87. वाऱ्याने चालणारी ऊर्जा कशाद्वारे मिळते? विंडमिलद्वारे. 88. पृथ्वीवरील कार्बन संतुलन कोण टिकवतो? झाडे आणि वनस्पती. 89. जंगलतोडीचा थेट परिणाम कोणावर होतो? हवामान व पर्जन्यमानावर. 90. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी काय आवश्यक आहे? वनसंवर्धन. 91. वन्यजीव संरक्षण कायदा कधी लागू झाला? 1972 साली. 92. राष्ट्रीय उद्यानांचा उद्देश काय आहे? वन्यजीव व वनस्पतींचे संरक्षण. 93. प्राणी व वनस्पतींचा परस्पर संबंध कशाद्वारे टिकतो? अन्नसाखळीने. 94. अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थानावर कोण असतो? मानव. 95. जैवइंधन कोणत्या पदार्थांपासून मिळते? वनस्पती अवशेष व प्राण्यांचे कचरा पदार्थ. 96. ग्रीनहाऊस परिणामामुळे काय वाढते? पृथ्वीचे तापमान. 97. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? पृथ्वीच्या सरासरी तापमानात वाढ होणे. 98. कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारी सजीव गोष्ट कोणती? झाडे. 99. पृथ्वीचा तापमान वाढ थांबवण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता? झाडे लावणे आणि प्रदूषण नियंत्रण. 100. शाश्वत पर्यावरण म्हणजे काय? भविष्यातील पिढ्यांसाठी संसाधनांचे संरक्षण. 101. पृथ्वीवर दिवस आणि रात्र का होतात? पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून. 102. पृथ्वीच्या फिरण्याचा कालावधी किती असतो? 24 तास. 103. ऋतूंचा बदल का होतो? पृथ्वीच्या अक्षाचा झुकाव आणि सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेमुळे. 104. सूर्याचा उष्णतेचा स्रोत कोणता आहे? न्यूक्लिअर फ्युजन प्रक्रिया. 105. पर्जन्य कसा तयार होतो? वाफेचे ढगांमध्ये रूपांतर होऊन संक्षेपणाद्वारे. 106. मान्सून म्हणजे काय? वाऱ्याच्या दिशेत ऋतूनुसार बदल होणे. 107. महाराष्ट्रात मुख्यतः पाऊस कोणत्या वाऱ्यामुळे पडतो? दक्षिण पश्चिम मान्सून. 108. विजा कशामुळे चमकतात? ढगांमधील विद्युत भाराच्या संयोगामुळे. 109. पर्जन्यमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? वृष्टिमापक ट्रेन गेज. 110. तापमान मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? थर्मामीटर. 111. पृथ्वीच्या पृष्ठभागाला काय म्हणतात? भूपृष्ठ क्रस्ट. 112.
पृथ्वीचा सर्वाधिक गरम भाग कोणता आहे? अंतर्गत गाभा क. 113. ज्वालामुखी म्हणजे काय? पृथ्वीच्या आतील लाव्हा बाहेर येण्याची प्रक्रिया. 114. भूकंप कोणामुळे होतो? पृथ्वीच्या प्लेट्स हलल्यामुळे. 115. भूकंपाची तीव्रता कोणत्या उपकरणाने मोजतात? सिस्मोग्राफ. 116. चक्रीवादळ सर्वाधिक कुठे तयार होते? उष्णकटिबंधीय समुद्रावर. 117. पूर कोणत्या कारणामुळे येतो? अतिवृष्टी आणि नाल्यांचा अडथळा. 118. दुष्काळ का पडतो? पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे. 119. वाळवंटात पाण्याचा तुटवडा का असतो? बाष्पीभवन जास्त आणि पर्जन्यमान कमी असल्याने. 120. हिमालय म्हणजे काय? जगातील सर्वात उंच पर्वतरांग. 121. महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांगा कोणत्या? सह्याद्री, पश्चिम घाट. 122. महाराष्ट्रातील प्रमुख नद्या कोणत्या? गोदावरी, कृष्णा, भीमा, ताप्ती. 123. भारतातील सर्वात मोठी नदी कोणती? गंगा. 124. नदीतून शेतीसाठी काय मिळते? सिंचनासाठी पाणी व गाळ. 125. समुद्राच्या पाण्याला पिण्यास अयोग्य का म्हणतात? ते खारट असते. 126. पाण्याचे बाष्पीभवन कोणावर अवलंबून असते? तापमान, वारा आणि आर्द्रता. 127. ढग कोणत्या घटकांपासून बनतात? पाण्याचे थेंब आणि बाष्प. 128. हवामान आणि वातावरण यात फरक काय? हवामान अल्पकालीन, वातावरण दीर्घकालीन. 129. वारा कोणत्या दिशेने वाहतो? उच्च दाब क्षेत्रातून नीच दाब क्षेत्राकडे. 130. दाबमापक बॅरोमीटर कोणत्या घटकासाठी वापरतात? हवामानातील हवेचा दाब मोजण्यासाठी. 131. वायुमंडळाचे किती थर आहेत? 5. 132. ओझोन थर कुठल्या स्तरात आहे? स्ट्रॅटोस्फिअर. 133. ओझोन थर पृथ्वीला कशापासून वाचवतो? अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून. 134. सूर्याच्या उष्णतेचा उपयोग कशासाठी होतो? अन्न वाळवणे, सौरऊर्जा निर्मिती. 135. पवनऊर्जेचा उपयोग कशासाठी होतो? वीज निर्मितीसाठी. 136. पृथ्वीवरील पाण्याचा चक्र कशामुळे टिकतो? सूर्याच्या उष्णतेमुळे. 137. वायुप्रदूषणाचे मुख्य स्रोत कोणते? वाहनांचे धूर व कारखान्यांचा उत्सर्जन. 138. ॲसिड रेन म्हणजे काय? प्रदूषित हवेमुळे पडणारा आम्लयुक्त पाऊस. 139. अन्नसाखळी म्हणजे काय? सजीवांमधील अन्नसंबंधाची मालिका. 140. अन्नसाखळीतील सर्वात खालचे स्थान कोण घेते? वनस्पती उत्पादक. 141. अन्नसाखळीतील सर्वात वरचे स्थान कोणाचे असते? मानवाचे. 142. जैवसाखळीचे संतुलन का आवश्यक आहे? पर्यावरणातील संतुलन राखण्यासाठी. 143. जीवशास्त्रात परिसंस्था म्हणजे काय? सजीव आणि निर्जीव घटकांचा परस्पर संबंध. 144. मानवी कृतींमुळे परिसंस्थेवर कसा परिणाम होतो? प्रदूषण व जंगलतोडीद्वारे हानी होते. 145. जैववायू तयार होण्यासाठी कोणता घटक आवश्यक आहे? सेंद्रिय कचरा. 146. जैववायूमधील मुख्य वायू कोणता असतो? मिथेन. 147. जैववायूचा वापर कशासाठी होतो? स्वयंपाक आणि वीज निर्मिती. 148. कार्बन डायऑक्साईडचा प्रमाण वाढल्यास काय परिणाम होतो? ग्लोबल वॉर्मिंग. 149. ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता? झाडे लावणे व प्रदूषण कमी करणे. 150. पर्यावरण दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? 5 जून. 151. माणूस समाजात का राहतो? कारण तो सामाजिक प्राणी आहे. 152. समाज म्हणजे काय? एकत्र राहणाऱ्या लोकांचा समूह. 153. कुटुंब हा समाजाचा कोणता घटक आहे? मूलभूत घटक. 154. संयुक्त कुटुंबात काय असते? अनेक पिढ्या एकत्र राहतात. 155. लहान मुलांना शिस्त कोण शिकवतो? कुटुंब आणि शाळा. 156. शाळेत सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक का द्यावी? कारण सर्वजण समान आहेत. 157. समाजात स्त्री पुरुष समानता का आवश्यक आहे? संतुलित विकासासाठी. 158. नागरिक म्हणजे कोण? देशाच्या कायद्याचे पालन करणारी व्यक्ती. 159. चांगला नागरिक कोण मानला जातो? जो अधिकार व कर्तव्य दोन्ही पाळतो. 160. नागरिकांचे मूलभूत कर्तव्य कोणते आहे? संविधानाचा सन्मान राखणे. 161. भारताचे संविधान कोणी तयार केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 162. संविधान लागू कधी झाले? 26 जानेवारी 1950. 163. भारताचे शासन कोणत्या प्रकारचे आहे? लोकशाही, प्रजासत्ताक. 164. लोकशाहीचा अर्थ काय? जनतेद्वारे, जनतेसाठी, जनतेचे शासन. 165. भारतात मतदानाचा अधिकार कोणाला आहे? 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना. 166. निवडणुका कोण घेतो? भारत निवडणूक आयोग. 167.
ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला काय म्हणतात? सरपंच. 168. जिल्ह्याच्या प्रशासन प्रमुखाला काय म्हणतात? जिल्हाधिकारी. 169. नगरपरिषद आणि महानगरपालिका यांचा उद्देश काय? शहरी भागाचे प्रशासन चालवणे. 170. पंचायत राज पद्धती 3 स्तरांवर चालते कोणते? ग्राम, तालुका आणि जिल्हा. 171. भारताचा राष्ट्रपिता कोण? महात्मा गांधी. 172. गांधीजींचा मूलमंत्र काय होता? सत्य आणि अहिंसा. 173. स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश काय आहे? देश स्वच्छ व आरोग्यदायी बनवणे. 174. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व कचरा टाकणे चुकीचे का? कारण त्याने प्रदूषण व रोग पसरतात. 175. आरोग्य राखण्यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट कोणती? स्वच्छता आणि व्यायाम. 176. संतुलित आहार म्हणजे काय? सर्व पोषक घटक असलेला आहार. 177. पिण्याच्या पाण्याची तपासणी का करावी लागते? कारण त्यात जीवाणू असू शकतात. 178. धूम्रपान व मद्यपान आरोग्यास कसे घातक आहे? ते शरीराचे अवयव कमजोर करतात. 179. वाहतूक नियम पाळणे का आवश्यक आहे? अपघात टाळण्यासाठी. 180. लाल सिग्नलचा अर्थ काय? थांबा. 181. हिरव्या सिग्नलचा अर्थ काय? जा. 182. पिवळ्या सिग्नलचा अर्थ काय? तयार राहा. 183. झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग काय? पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी. 184. अपघात टाळण्यासाठी काय करावे? वाहन हळू चालवावे आणि हेल्मेट वापरावे. 185. पर्यावरण संरक्षणाचे सर्वात प्रभावी साधन कोणते? जनजागृती आणि झाडे लावणे. 186. वृक्षतोड थांबवली नाही तर काय होईल? पर्जन्यमान घटेल आणि उष्णता वाढेल. 187. प्रदूषण नियंत्रणासाठी सरकार काय करते? कायदे व नियम लागू करते. 188. हरित क्रांतीचा उद्देश काय होता? धान्य उत्पादन वाढवणे. 189. श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे? दूध उत्पादन. 190. नीळ क्रांती म्हणजे काय? मासे उत्पादन वाढवणे. 191. शाश्वत विकासात शाश्वत या शब्दाचा अर्थ काय? दीर्घकाळ टिकणारा व संतुलित. 192. विकास आणि पर्यावरण यात संतुलन का आवश्यक आहे? कारण एकाचा परिणाम दुसऱ्यावर होतो. 193. नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय? निसर्गामुळे होणारे मोठे नुकसान. 194. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? आपत्तीपूर्व तयारी आणि परिणाम नियंत्रण. 195. भूकंपात सुरक्षित राहण्यासाठी काय करावे? मजबूत वस्तूखाली बसावे आणि बाहेर निघावे. 196. पूरग्रस्तांना मदत कोण पुरवतो? सरकार व स्वयंसेवी संस्था. 197. भारतात पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? 5 जून. 198. पाणी वाचवा अभियानाचा मुख्य संदेश काय? पाणी आहे तर जीवन आहे. 199. ऊर्जा बचत का आवश्यक आहे? कारण संसाधने मर्यादित आहेत. 200. स्वच्छ पर्यावरण सुंदर जीवन या घोषवाक्याचा अर्थ काय? स्वच्छतेतूनच आरोग्य व सुख प्राप्त होते.